नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्र सीईटी सेल मधील राऊंड 2 मध्ये बीएमएस आणि बीयूएमएस आणि बीएचएमएस साठी जी काही प्रोसेस आहे त्या संदर्भात सेकंड राऊंड साठी महत्त्वाचा संदेश घेऊन आलेलो आहे। बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करत असताना खूप साऱ्या गोष्टी माहित नसतात, त्यामधील महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे। आता खूप वेळा क्लिअर वेकन्सी आणि व्हर्च्युअल वेकन्सी असं म्हटलं जातं। व्हर्च्युअल वेकन्सी याचा अर्थ असा आहे की ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन फर्स्ट राऊंड मध्ये घेतलेलं आहे परंतु त्यांनी स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून दिलेला नाही, अशा वेकन्सीला व्हर्च्युअल वेकन्सी असं म्हणतात। तो विद्यार्थी दुसऱ्या राऊंड मध्ये दुसऱ्या कॉलेजमध्ये अपग्रेड करत असतो, त्यामुळे तो सीट सोडत नाही, त्यामुळे ती वेकन्सी नसते। ज्या ठिकाणी आता सीट त्यांना अक्वायर केलेलं आहे ते सीट वेकंट होऊ शकतं, तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं, परंतु ते सीट मात्र ते कुठे ना कुठे वरती आपलं सीट घेत असतं, त्यामुळं त्याच्यामध्ये काही अर्थ नाही। बऱ्याच वेळा काही विद्यार्थी आणि पालक असं करतात की ज्या कॉलेजमध्ये एखाद्या व्हर्च्युअल वेकन्सी आहे किंवा नाही त्यानुसार चॉईस फिलिंग केली जाते, तशा प्रकारची चॉईस फिलिंग करू नका। क्लिअर वेकन्सी असू दे किंवा नसू दे, एक्झाम्पल धरायला गेलं तर एखाद्या एक्स कॉलेजमध्ये आपल्याला सीट उपलब्ध 5च आहेत, माझ्या कॅटेगरीचे 1-2च सीट आहेत, मग मी चॉईस फिलिंग कशाला देऊ? किंवा उदाहरणार्थ बघायला गेलं तर एखाद्या कॉलेजमध्ये एखाद्या कॅटेगरीसाठी अगदी 0 सीट्स आहेत, माझ्या कॅटेगरीसाठी सीटच उपलब्ध नाही, तर मी चॉईस फिलिंग नको द्यायला की नको असा प्रश्न येतो। तर व्हर्च्युअल वेकन्सी असू दे क्लिअर वेकन्सी असेल हे दोन्ही पाहून कधी चॉईस फिलिंग देऊ नका। आपल्याला पाहिजे ते चॉईस फिलिंग द्या। पहिल्या राऊंड मध्ये मी दिलेला जे काही गोष्ट आहे ती तुम्हाला सर्वांना महत्त्वाची दिलेली आहे। त्यामध्ये काय की जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड मध्ये 85% मध्ये बीएमएस आणि बीएचएमएस मध्ये जो काही कट ऑफ आहे तो कट ऑफ मी तुम्हाला पाठवलाय, त्याचा अंदाज घेऊन स्वतःची एक चॉईस फिलिंग बनवायची आहे। त्यामुळे बऱ्याच वेळा क्लिअर वेकन्सी किंवा व्हर्च्युअल वेकन्सी बघतो आणि आपण या कॉलेजमध्ये माझ्या कॅटेगरीसाठी सीटच उपलब्ध नाही, त्यामुळे मी तिथे चॉईस फिलिंग देऊ का? तर त्याचा विचार करू नका, काही संबंध नाही। तुम्ही ते म्हणजे ते सीट वेकंट राहू शकतात, त्यातले विद्यार्थी वरती जाऊ शकत असतात। उदाहरणार्थ सुमेतीबाई शहामध्ये एखाद्या कॅटेगरीचे एकच सीट असेल तर मी त्या ठिकाणी कशाला देऊ, माझ्या वरती कितीतरी विद्यार्थी, असं करायचं नाही। किंवा एखाद्या कॅटेगरीला माझ्याकडे सीटच उपलब्ध नाही तर ते तुमच्या कॅटेगरीचं सीट हे अपग्रेड होऊ शकतं आणि तुम्हाला ते मिळू शकतं। त्यामुळे चॉईस फिलिंग करत असताना कसल्याही प्रकारचे विचार करू नका। आता दुसऱ्या राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करत असताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा घ्यायचा आहे की ज्या ठिकाणी मी जाणारच आहे असंच कॉलेज टाकायचं, ज्या ठिकाणी मी जाणारच नाही ते कॉलेजचे नाव कॉलेज याच्यामध्ये टाकू नका। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज मिळून सुद्धा नाही घेतलेलं होतं असे विद्यार्थी ह्या राऊंड मध्ये असुरक्षित आहेत, त्यामुळे त्यांनी मात्र जास्त चॉईस द्यावे लागतील हे लक्षात घ्या। आणि प्रत्येक राऊंड मध्ये सीईटी सेलच्या महाराष्ट्र राज्यामध्ये कट ऑफ हा खाली येत असतो, वरती जात नसतो। त्यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, अकोला गव्हर्नमेंट आयुर्वेद मेडिकल कॉलेजचं एक नवीन तुम्हाला चॉईस फिलिंग साठी येत आहे। अष्टांग आयुर्वेद या राऊंड मध्ये येणार नाहीये, परंतु दुसरे 6 नवीन कॉलेजेसची मान्यता या दुसऱ्या राऊंड मध्ये आल्यामुळे तुम्हाला कट ऑफ हा 100% कमी येणार आहे, 10 मार्कांनी तरी कमी येणार, 10 ते 15 मार्कांनी या राऊंड मध्ये कमी येणार आहे। याच्याबद्दल शंका उपस्थित करण्यासारखं काही कारण नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, प्रत्येक मेरिटमध्ये प्रत्येक राऊंड मध्ये हे कट ऑफ खाली येत असतो। एखादी गोष्ट एखाद्या पालकांची किंवा विद्यार्थ्यांची इच्छा असते की चॉईस फिलिंग देताना आम्ही प्रत्येक वेळी सांगतो की चॉईस फिलिंग कमी देऊ नका, जास्त द्या। बऱ्याच वेळा तुम्ही प्रेफरन्स द्यायचा आहे, ज्यामुळे ज्या कॉलेजला जाणार आहे त्या कॉलेजचं नाव वरती टाका। मग बऱ्याच वेळा काही विद्यार्थ्यांना काही कॉलेज खालचं मिळतं आणि त्यावेळेस ते म्हणतात की मला ते जायचं नव्हतं, मग आम्ही त्यांना प्रश्न विचारतो की बाबा तू कशाला टाकायचं, तर ते म्हणजे तुम्हीच सांगितलं। मग मीच सांगितलं म्हणून तू जर नंबर त्यामध्ये टाकत असशील म्हणजे चॉईस फिलिंग देत असेल तर तू खाली दिलेलास, जो वरचे चॉईस तुला दिलेले होते त्याच्यामध्ये तुझा नंबर लागलाच नसता। त्यामुळं तुला जे वाटत आहे ते पाहिजे ते कॉलेज कुणाला मिळू शकतं की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आणि तुमचा रँक आणि त्या ठिकाणच्या कॉलेजचं मॅच झाला पाहिजे। आता तुमचा स्कोर कमी असेल आणि तुम्हाला हेच कॉलेज पाहिजे, तसं मिळणार आहे का? 100% मिळणार नाही। त्यामुळे मला ते कॉलेज नको होतं, मला ते घ्यायचं नाहीये, खूप दूर आहे, अशा प्रकारचे क्वेश्चन्स परत येतात। कारण पहिल्यांदा लक्षात घ्या की आपला जो स्कोर आहे त्यावरती आपल्याला मेरिटवरती आपल्या कॅटेगरीनुसार सीट उपलब्ध असतात, त्यानुसार मिळत असते।
350 वगैरे स्कोर्स वरती विचार ज्यावेळेस करायला जातो त्यावेळेस 450 पासून 350 पर्यंत जवळपास 100 मार्कावरती जवळपास प्रत्येक मार्कवरती विद्यार्थ्यांची संख्या मोठ्याने असते, खूप मोठी संख्या असते. त्यामुळं या सर्व विद्यार्थी जवळपास 100च्या आसपास विद्यार्थ्यांची संख्या असते. मग आता 100 मार्कांमध्ये तर 10,000 विद्यार्थ्यांची संख्या होते. त्यामुळे आपल्याला 350 ही मार्क स्कोर जास्त वाटतो आणि त्यामुळे आपल्याला मिळेल का तर कॉलेज मिळेल, परंतु नवीनच कॉलेज मिळणार आहे. टॉपचे कॉलेजेस तर गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट MBBS झाल्यानंतर गव्हर्नमेंटचे आणि टॉपचे BMSचे कॉलेजेस आहेत ना ते संपून जातील ना पहिल्या 50 मार्कामध्ये. हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक असतो आणि त्यामुळे विद्यार्थी 340, 50, 60 मार्कवाले विद्यार्थ्यांना असं वाटतं की मला अपेक्षित कॉलेज मिळेल का, तर अपेक्षित कॉलेज मिळण्याची शक्यता थोडी कमी असते. कारण नवीन कॉलेज आल्यामुळे कट ऑफ खाली येते. वास्तविक माझा कट ऑफ हा 400च्या वरच राहायला पाहिजे होता, परंतु दर ह्या 5-6 वर्षामध्ये जवळपास 60 ते 70 कॉलेज नवीन आलेले. आता ह्या राऊंडमध्ये जवळपास 6 कॉलेज नवीन आले. दर 2021 मध्ये अगदी 60 ते 65 कॉलेज होते. आत्ताची संख्या जवळपास 125च्या आसपास गेलेली आहे. म्हणजे जवळपास हे 60 कॉलेजेस आहेत, म्हणजे दुप्पट संख्या ही गेल्या 5 वर्षात झालेली आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना नंबर जरी लागत असला तरी नवीन कॉलेजमध्ये नंबर लागणार आहे. आम्ही रँकिंग दिलंय त्यानुसार तुम्ही चॉईस फिलिंग करा. तुमच्या घरातल्या सगळ्यांशी विचार करा तुमचा SML किती आहेत आणि मी सर्व तुम्हाला आपल्या ग्रुपवरती पेड ग्रुपवरती दिलेला आहे किंवा SML किती मार्काला राऊंड 1 मध्ये नंबर लागला आपल्या कॅटेगरीचा त्याचा अभ्यास करा आणि त्यानुसार कॉलेजची संख्या. कमी संख्या देऊ नका. आजपर्यंत काहीच मिळालं नाही त्यांनी मात्र कमी संख्या देऊ नका, भरपूर संख्या द्या. ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये चांगलं कॉलेज मिळालेलं आहे आणि थोडंसं अपग्रेड करायचं का नाही हे बघायचं असेल तर तुम्ही मात्र चॉईस फिलिंग देऊ शकता. तुमचं समाधानकारक जर कॉलेज असेल तर तुम्ही कशाला चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये देता ना, नाही द्यायची गरज. पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर समाधान असेल तर त्या कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेऊन तुम्ही फायनल करून टाकलेलं आहे, तुम्ही तिकडेच राहा. स्टेटस रिटेन्शन फॉर्म जरी भरून दिलेला नसला तरी सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग नाही केली तर तुमचा विचार होत नाही. त्यामुळे तुमचं हे कॉलेज फायनल राहतं. दुसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करताना पहिल्या राऊंडमध्ये जर मिळालेलं कॉलेज जर समाधानकारक नसेल तर तुम्ही चॉईस फिलिंग द्या, परंतु भरपूर चॉईस फिलिंग देऊ नका. ज्या कॉलेजमध्ये जाताना मला त्या कॉलेजला मला जावंच लागणार आहे, मी जाणारच आहे, अशाच कॉलेजची चॉईस फिलिंग द्यायची आहे. नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की मला आवश्यक नव्हतं पण वडिलांनी टाकले म्हणून मला तर जायची पाळली, खूप दूर आहे, अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. कारण या राऊंडमध्ये तुम्ही बाद होण्याची शक्यता असते आणि प्रत्येक वेळी मात्र राऊंडचा जो कट ऑफ आहे तो मात्र कमीच होत जात असतो. एवढंच या निमित्तानं सांगून राऊंड 2 साठी चॉईस फिलिंगच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या बाबी मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या. जय